शेअर बाजारात सुरू असलेल्या मोठ्या घोटाळ्याची एक मोठी बातमी झी 24 तासच्या हाती आलेली आहे। सध्या शेअर बाजाराच्या घोडदौडीतून अनेक गुंतवणूकदारांचं उखळ पांढरं झाले आणि त्याबद्दलचीच ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। या घोडदौडीत काहीतरी काळबेरं असल्याचा झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश झालाय। त्यामुळे तुमची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असेल तर सावध व्हा। काय गौडबंगाल सुरू आहे ते पहा। ज्या कंपन्यांच्या शेअर्सच्या माध्यमातून ही लूट सुरू आहे त्या कंपन्या सरकारी आहेत। तुमच्या पोर्टफोलिओत या कंपन्या असतील तर त्यातून लगेच बाहेर पडा। दरम्यान हे सगळं नेमकं कसं सुरू आहे जाणून घेऊयात माझा सहकारी स्नेहिल कडून। स्नेहिल, अगदी रेश्मा, गुंतवणूकदारांची लूट होत असलेल्या कोणत्या आहेत या कंपन्या आणि लुटीचा हा कसा गोरखधंदा नेमका सुरू आहे हे आम्ही तुम्हाला झी मीडियाच्या या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट मध्ये दाखवणार आहोत। पाहूयात। शेअर बाजारात पुन्हा हर्षद मेहताचं भूत। कंपनी सरकारी, तुमच्या गुंतवणुकीवर पडेल भारी। झी मीडियावर फर्जी बुलरनचा पर्दाफाश। तुम्हाला कोणी सांगितलं की एखाद्या कंपनीला गेल्या वर्षात कवडीचाही नफा झालेला नाही, तरी सुद्धा कंपनीचा शेअर मात्र गेल्या 3 महिन्यात 100 ते 150% वधारलाय, तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना। कारण जर असं घडत असेल तर या शेकडो टक्क्यांच्या तेजी मागे नक्कीच काहीतरी काळबेर आहे। याच फर्जी बुलरनचा झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये पर्दाफाश झालाय। शून्य नफ्याच्या जोरावर भावाचे रोज नवे उच्चांक नोंदवणाऱ्या या कंपन्या खाजगी नसून सरकारी आहेत। हे धक्कादायक असलं तरी हे खरं आहे। गेल्या 3 महिन्यात तोट्यातल्या सरकारी कंपन्यांचे शेअर्स 3 पटीनं वधारले। त्यामुळे छोट्या सरकारी कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठं गौडबंगाल सुरू असल्याचं दिसतंय। ज्या सरकारी कंपन्यांमध्ये हे गौडबंगाल सुरू आहे त्या कंपन्यांचे 90% शेअर सरकारच्या मालकीचे, उरलेले 1% ते 10% शेअर्स बाजारात खेळतात। त्यामुळे केवळ 10% शेअरचंच ट्रेडिंग होत आहे। या शेअर्सची किंमत कमी असल्यानं एखादा बडा गुंतवणूकदार यातले बहुतांश शेअर्स खरेदी करू शकतो। त्यामुळे या शेअर्सची किंमत ठरवण्याची ताकद या गुंतवणूकदाराकडे येते। हा गुंतवणूकदार सोयीनं छोट्या गुंतवणूकदारांना चढ्याच दराचा आमिष दाखवून आकर्षित करतो। याच सापळ्यात सामान्य गुंतवणूक अडकतो आणि घोटाळेबाज बड्या गुंतवणूकदाराचं उखळ पांढरं होतं। अशी मोडस ऑपरेंडी गेल्या काही दिवसात तोट्यातल्या सरकारी शेअर्सच्या बाबतीत सुरू असल्याचं झी मीडियाच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये उघडकीस आलंय। शेअर बाजारात गुंतवणूक करताना छोटे गुंतवणूकदार अगदी सहज अशा प्रकारच्या सापळ्यात अडकू शकतात। हा सापळा कोण लावतंय याचा शोध सेबीनं घेणं गरजेचं आहे। झी मीडियाच्या या इन्व्हेस्टिगेशन नंतर सेबी आणि संबंधित यंत्रणा जाग्या होतील आणि गुंतवणूकदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य पावलं उचलली जातील अशी अपेक्षा आहे। झी मीडिया, ब्युरो रिपोर्ट, मुंबई। तर कशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये सामान्य गुंतवणूकदारांना गंडवण्यात येत आहे हे आपण बघितलेलं आहे। आता आपण आमचे प्रतिनिधी निनाद झारे यांच्याकडे जाऊया। निनाद, सरकारी कंपन्यांच्या या शेअर्समध्ये हे गोडबंगाल सुरू असल्याचं दिसतंय आणि याचं बिंग जे ते नेमकं कसं फुटलं हा देखील प्रश्न उपस्थित झालाय। नेमकं काय कारण आहे, कसं हे बिंग फुटलं? स्नेहिल, आपण जर पाहिलं तर गेल्या 6 महिन्यात एस्पेशली मिड कॅप म्हणजे मध्यम आणि छोट्या ज्या कंपन्या शेअर बाजारात आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स गेल्या 6 महिन्यात सातत्याने वाढत आहेत। याच मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या शेअर्सच्या तेजीमागे नेमकं काय कारण आहे याचा जर आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे सगळं गौडबंगाल पुढे येतं। मध्यम कंपन्यांमध्ये काही सरकारी कंपन्यासुद्धा आहेत, काही खाजगी कंपन्यासुद्धा आहेत। छोट्या कंपन्यांमध्ये सुद्धा काही खाजगी कंपन्या आहेत, काही छोट्या कंपन्या आहेत ज्या सातत्याने नफा नोंदवत आहेत। या नफा गेले 5-6 तिमाहींमध्ये सातत्याने नफा दाखवत आहेत। त्या कंपन्यांमध्ये तेजी येणं आणि त्या कंपन्यांचे शेअर्स वधारणं हे स्वाभाविक आहे। पण अशा काही कंपन्या आहेत, सरकारीच कंपन्या आहेत की ज्या कंपन्यांचे सातत्याने तोटे तिमाही निकालांमध्ये दिसत आहेत आणि तरीसुद्धा त्या शेअर्समध्ये
वाढ होते. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या 2-3 दिवसातलीच एक उदाहरण असं पुढे येतं आहे. ITDC सारखी एक कंपनी आहे, जी कंपनी गेले कित्येक वर्ष फारशा नफ्यात नव्हती. अशा कंपनीच्या शेअरमध्ये अचानक 2-3 दिवसात 45% वाढ होणं, किंवा स्कूटर्स इंडियासारखी एक कंपनी आहे जी या कंपनीने गेल्या 13 तिमाहींमध्ये म्हणजे जवळपास 4 वर्षांमध्ये एकदाही नफा दाखवलेला नाही. अशा कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 150% वाढ होणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रामुख्याने समोर आल्या. आणि त्यातूनच मग झी इन्व्हेस्टिगेशनमध्ये अनेक कंपन्यांची नावं पुढे आली. अगदी निनाद, आपण बघतोय अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे. रेश्मा, आपण बघतोय की लुटीचा धंदा कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू झालेला आहे. या लुटीच्या धंद्यात अजून काय काळबेर आहे ते देखील जाणून घेऊयात. रेश्मा, या कंपन्या नेमक्या कोणत्या आहेत त्या देखील आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. निश्चित. तेव्हा आपण मागच्या काही मिनिटांपासून सांगतोय की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने फसवलं जातंय, मात्र त्या नेमक्या कंपन्या कोण आहेत ज्या तुम्हाला फसवतात, बघूया. तोट्यातल्या कोणत्या कंपन्या तेजीत आहेत, 3 महिन्यात किती वाढ झाली आहे पाहूया. स्कूटर्स इंडिया 55%, HMT 140%, STC इंडिया 102%, अँड्रू यूल 51%, KIOCL 141%, ITI 191%. तेजीतल्या कंपन्यांचा तोटा किती झालाय पाहूया. स्कूटर्स इंडिया 2020-21 पासून एकदाही नफा नाही. HMT गेल्या 13 तिमाही निकालात एकदाही नफ्याची नोंद नाही. STC इंडिया गेल्या 13 महिन्यात सातत्यानं तोटा. अँड्रू यूल गेल्या 13 तिमाहीमध्ये 8 वेळा तोटा. 2012 पासून आजपर्यंत एकूण उत्पन्नात कोणतीही वाढ नाही. तेव्हा झी 24 तासनं या फर्जी बुल रनचा पर्दाफाश केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात निनाद झारे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडे जाऊयात. निनाद, आता लाखो गुंतवणूकदारांचं धाबं दणाणलेलं असणार आहे, पण आता ज्यांचे पैसे या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतलेले आहेत त्यांनी यापुढे नेमकं काय करायला हवं? झी मीडियाने जेव्हा हे इन्व्हेस्टिगेशन पुढे आणलं आणि आज सकाळी बाजारामध्ये हे सगळं गुंतवणूकदारांचं जी फसवणूक सुरू आहे त्याचा पर्दाफाश झाला, त्यानंतर या सगळ्या बहुतांश कंपन्यांचे शेअर्स पडलेले आहेत. पण गेल्या काही दिवसांमध्ये जर आपण विचार केला तर या कंपन्यांचे शेअर्स खूप वाढलेले आहेत. अगदी 2 महिन्यापूर्वीपर्यंत ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत ते गुंतवणूकदार अजूनही नफ्यात आहेत. अशा गुंतवणूकदारांनी आपण ज्या कंपन्या सांगितल्या आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स तातडीने आपल्या पोर्टफोलिओमधून काढून टाकावेत. आणि इतर जे गुंतवणूकदार आहेत, छोटे गुंतवणूकदार आहेत, त्यांनी विशेषतः असे जे पेनी स्टॉक्स आहेत किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जे सोशल मीडियावरनं अशा छोट्या कमी किमतीच्या पण फंडामेंटल ज्यांचे मजबूत नाहीत किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली नाही अशा कंपन्यांचे जे शेअर्स सोशल मीडियामधून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतात, अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करताना मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगण्याची गरज आहे. त्यांचे फंडामेंटल्स गेल्या काही वर्षातले त्यांचे निकाल, तिमाही निकाल याचा नीट अभ्यास करून त्यांची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, त्यांच्या त्या कंपन्यांवर किती कर्ज आहे, या सगळ्याचा अभ्यास करून मगच त्यांमध्ये गुंतवणूक करणं हे अत्यंत आता हे बिलकुल निनाद, आपण बघतोय की कशा पद्धतीने हे फर्जी बुल जे आहेत ते या ठिकाणी सामान्य गुंतवणूकदारांना खऱ्या अर्थानं हे लोक गंडवत आहेत आणि किती मोठा आणि किती करोडोंचा खरं तर हा सगळा घोटाळा हे देखील पुढे पुढे समोर येईल. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि हे इन्व्हेस्टिगेशन सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी झी मीडियानं केलेलं आहे, त्यामुळे आपण बघतोय की फर्जी बुल कशा पद्धतीनं या शेअर मार्केटमध्ये शिरून या सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडवत आहेत. आणि या संदर्भातले सगळे अपडेट आपण झी 24 तासवर पाहणार आहोत. धन्यवाद निनाद. विकासाचा ध्यास म्हणजे